गुलाबाचं पुष्प त्यांनी गुंफलेलं आहे। तर रामनवमी महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फार मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरा केला जात आहे। महाराज जय गुरु। जय गुरु। जय लहानू। जय लहानूजी। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव कुंज बिहारी महाराज म्हणून मला जाणतात आणि पूर्ण महाराष्ट्रातच लोक आता परिचित आहेत। अनेक ठिकाणी लहानूजी बाबांच्या कृपेने माझे कार्यक्रम चालतात। आमचे वडील नामे दीपचंद एक व्यावसायिक होते। ते नेहमी लहानूजी महाराजांच्या दर्शनाला टाकरखेडला जात येत होते। अनेकदा त्यांनी मला लहानपणी टाकरखेडला न्यायचा प्रयत्न केला। एकदा असा योग आला की लहानूजी महाराज प्रत्यक्षात भिंतीकडे पाहून म्हणाले, घे लायण्या खाय तंबाखू वाट जगाले, आणि अचानक तंबाखूचा बटवा फेकला। माझ्या लहानपणात तो बटवा माझ्या मांडीवर येऊन पडला। तेव्हाच आम्हाला समजलं, आमच्या वडिलांना समजलं की हा काहीतरी प्रसाद आहे। आणि मी लहानपणापासूनच लहानूजी महाराजांच्या साधनेमध्ये लागलो। महाराजांच्याच कृपेने शंकर बाबांचे पाय मिळालेत। आज मी शंकर महाराजांचा एक सेवेकरी दास म्हणून कार्य करतो। आज मला इथे अनेक वर्षापासून भागवत कथेचा योग येतो। पूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर अनेक प्रांतात लहानूजी बाबांच्या कृपेने माझ्या कथा चालतात। ही सर्व कृपा, माझं संपूर्ण जीवन लहानूनाथांच्या कृपेचं एक देणगी आहे। गुरुतुल्य असलेले श्री संत गजानन महाराज, विदर्भाचा आराध्य दैवत, यांचा सुद्धा फार गाढा अभ्यास तुमचा झालेला आहे जीवनचरित्रावर, त्याबद्दल सांगा। मी लहानपणी गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण करायचं। एक निष्ठ गजानन महाराजांविषयी आधी होतो, आताही आहे। सर्व संत माझे मायबाप आहेत, ही श्रद्धा ठेवून त्या पारायणाच्या माध्यमातून माझा तो अभ्यास झाला। आणि गजानन महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेकरता अनेक ठिकाणी मला जावं लागलं। त्यामध्ये विहिरीवर भास्कर पाटलाची जी विहीर आहे अकोली, त्या विहिरीवरची मूर्ती माझ्या हातून स्थापित झाली विठ्ठल महाराज साबळे यांच्या उपस्थितीमध्ये। तेव्हा मला सेवा लाभली। शेगावची सेवा मला अनेकदा लाभली। अनेक गजानन महाराजांच्या मंदिराचे भागवत सप्ताह मला पार पाडावे लागतात। त्यामुळे माझा गजानन महाराज ग्रंथाविषयीचा अभ्यास गाढा आहे। आणि परत आणखी सांगायचं झाल्यास वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे भजन लिहून ठेवलेलं आहे, शिर्डीत बंधू माझा मने अडको, तुझ्या भाऊ शेगावात नांद तो, तर त्याच्यामध्ये 7 संतांचा उल्लेख आहे। त्यापैकी अडकोजी महाराजांचा उल्लेख आहेच त्याच्यात। आणि अडकोजी महाराजाच्याच मालिकेतील हे 7 संत गजानन महाराज म्हणून आम्ही एक फक्त अडाणी मतानं म्हणा किंवा काही म्हणा, गजानन महाराजांना सुद्धा लहानूजी बाबांचे गुरुच मानतात आहे। अडकोजी महाराजांचं आणि ते गुरु असल्यामुळं गजानन महाराज सुद्धा लहानूजी बाबांचे आपल्या गुरुच आहे, गुरुस्थानी मानत। याबद्दल थोडक्यात सांगा तुम्ही। युग रचना जेव्हा झाली, सर्वात आधी सप्त ऋषीच निर्माण झालेत। ते ऋषी 7च होते। कलियुगामध्ये हे 7 ऋषी जे सप्त ऋषी म्हटल्या जातात, फक्त नावं वेगवेगळी आहे, कार्य त्यांचं वेगवेगळं आहे, परंतु एकाच परमात्म्याचे हे 7 अंश आहेत। म्हणून त्यांच्याविषयी भेदाभेद करता येत नाही। आणि म्हणूनच वंदनीय अडकोजी महाराजही म्हणतात, तुकडोजी महाराजांनी स्पष्टीकरण केलं की शिर्डीत बंधू माझा म्हणे अडकोजी। आम्ही सर्व एकाचे एक आहोत, यामध्ये भेद करता कामा नये। तुमचं वय काय महाराजांना? माझं वय आता 68 वर्षाचं आहे। 68 वर्ष आता पूर्ण झाले। लहानपणापासून जे आले तुम्ही वडिलांसोबत, तेव्हापासूनचा योग नाही आला का तुमचा इथे येण्याचा? कुठं? टाकरखेडला। टाकरखेडला अनेकदा जातो मी। टाकरखेडचे लोक अनेक संबंधित आहेत प्रेमाचे, पण नुसतं दर्शनाकरता जायचं आणि निघून यायचं। प्रवचनाचा किंवा सेवेचा योग आजपर्यंत आला नाही। तर महाराज, आज जे तुम्ही आमच्या मनातील जे कल्पना होती त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलं, की जे सप्तऋषीचा तुम्ही जो दाखला दिला तो खरोखर बरोबर सुयोग्य असा दाखला दिला की वंदनीय राष्ट्रसंत लिहून ठेवलं ते दुसरे तिसरे नसून या युगातील सप्तऋषीच आहे। फार फार आभारी आहो महाराज, तुम्ही जे तुमच्या
तुमच्या जीवन प्रवासातील लहानोजी बाबांचा तुम्हाला कसा प्रसाद लाभला आणि लहानोजी बाबांचे कृपांकित असलेले परमहंस शंकर महाराज यांच्या सेवेतच तुम्ही अक्षरशः दरवर्षी आयुष्य. भागवत सप्ताह करत असता आणि जो काही तुमच्या जीवन प्रवासातील संतांचा तुम्हाला लाभलेला प्रसाद आणि संतांच्या प्रसादाच्या बळावरच तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर अनेक प्रांतात सुद्धा तुमची भागवत कथा साजरी केलेली आहे. ठिकठिकाणी तुम्ही आपले झेंडे फडकवलेले आहे असं म्हणता येईल. तर तुम्ही जे काही माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी महाराज की जय. परमहंस शंकर बाबा महाराज की जय. सब संत की की जय.